हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी पण मस्त आहे आणि आता दुपारनंतर खूप भयान ऊन होतं आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप असं गरम होतं आहे. तर इथे मी आईबरोबर चाललेली आहे बाहेर. तर इथे आलेली आहे शॉपमध्ये, किराणा स्टोअरमध्ये. तर कैरीचं मोरंबा पण बनवायचा आहे आणि त्यासोबत आता इथे लोणचं पण करायचं आहे. तर लोणच्याचं सामान न्यायचं आहे. लोणच्यासाठी काय काय लागतं आहे ते तर आईने लिस्ट केली आणि मग आईसोबत मी आणि माझी बहीण छोटी आम्ही तिघीजणी आलेलो आहोत. तर इथं मुलांसाठी आईस्क्रीम घेतली. त्यानंतर मग वडापाव वगैरे खाल्ला आणि खूप भूक लागली होती तर खूप फिरलो आणि ऊन पण खूप लागतं आहे. तर दुपारनंतर खूप पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही इथे दुपारीच निघालेलो आहोत. तर आता मार्केटमध्ये गेलेलो आहोत. थोडंसं इथे सामान घ्यायचं होतं, सामान घेतलं आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर इथे ज्या कैऱ्या धुवून ठेवल्या होत्या त्या सुकवल्यानंतर त्याची साल काढून आज 4 किलो कैऱ्यांचा मुरंबा बनवणार आहे. तर इथे त्या कैऱ्यांची साल काढून घेते आहे आणि साल काढल्यानंतर त्या कैऱ्या जो किस आहे त्याचं पूर्ण पिळून पाणी काढायचं, आंबट पाणी, आणि नंतर मुरंबा बनवायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. तर आता हा कैरीचा मुरंबा वर्षभर बाहेर टिकतो. फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. जे किसणीचे मोठे होल आहेत त्या होलवर किसून घ्यायच्या सगळ्या कैऱ्या आणि त्याचं आंबट पाणी पिळून काढायचं. सुटसुटीत असं करून आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं. आता त्यानंतर गॅसवर जाडबुडाची कढई तापायला ठेवायची. त्या कढईमध्ये हा जो किसलेला जो कैरीचा किस आहे तो टाकायचा. त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. आता कैरीचं परफेक्ट प्रमाण म्हणजे तुम्ही जेवढी कैरी घ्याल, 1 किलो कैरी घेतली तर 1 किलो साखर टाकायची आहे. सेम प्रमाण आहे. म्हणजे आता इथे 4 किलो कैऱ्यांचा मुरंबा बनवणार तर 4 किलो साखर मी त्यामध्ये ॲड करणार आहे. परंतु आता हा 4 किलो मुरंबा मी एकदाच बनवणार नाही आहे, तर 2 टप्प्यामध्ये म्हणजे अर्धा अर्धा बनवणार आहे. तर आता मी जो किस आहे तो मी अर्धा टाकलेला आहे कढईमध्ये, कारण कढई माझ्याकडे छोटी असल्यामुळे मी तर 2 वेळेस मी बनवणार आहे. तर आता मी पहिला अर्धा बनवणार आणि नंतर अर्धा. तर आता इथे मी 2 किलो कैरी आणि त्यासाठी 2 किलो साखर आणि पुन्हा नंतर 2 किलोचे असं मी 2 टप्प्यामध्ये बनवणार आहे 4 किलोचा मुरंबा. तर आता साखर टाकल्यानंतर पूर्ण विरघळून द्यायची, पूर्ण हलवायचे, सतत हलवायचे आपल्याला. आणि हलवल्यानंतर जे असं बघा पूर्ण साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचा. आता मी एक अर्धा शिजवून घेतला आणि त्यानंतर आता मी दुसरा करते. म्हणजे दुसरा दोन्ही केल्यानंतर ते एकत्र करून आपला मुरंबा असा तयार करायचा आहे. तर बघा वर्षभर टिकतो. तर मी आता अशा बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. तर आई बहिणीसाठी, माझ्यासाठी, आम्ही तिघींसाठी बनवलेला आहे. नक्की ट्राय करा.